माझा फोकस एकाग्र होत नाही की मला काहीतरी आहे ना, माझ्यासाठी माझं नाव घेतलंय. तसं इथं समय म्हटल्यानंतर माझं नाव घेतलंय. काय म्हटली? समयमीनम आहे ना, सुनह ओच्छामी. मी हे समय समय हा समय सांगतो. कोण आहे समय इथं? कोण आहे समय? विपुलभाई तर वर सुद्धा तोंड करायला तयार नाहीत. समयमीनम कोण आहे? समय कोण आहे? है ना? कोणाचं नाव आहे समय इथं सांगा? कोणाला वाटलं माझं नाव समयेयत्त निश्चय गो समो संवत्त सुंदरो लोये. कुंद कुंद देव अध्यात्म ग्रंथ समयसार लिहित असताना तिसऱ्या गाथेमध्ये समयच सांगतायत. इथं पण पंचास्तिकाय संग्रह लिहिताना समयच म्हणतायत, पण दोन्ही समय सांगताना मधला अंतर तो सार आहे. तो सार आहे हा, है ना, एक कॉमन सांगितलं, कॉमन. आणि तो मी नाही, है ना. इथं अगदी सत्ता सिद्ध करतायत समयाची. समय सांगून इथं सत्ता पहिल्यांदा की असतो समय, आणि मग तो सुंदर असतो. मी मी तो सुंदर असतो. आधी आहे हेच माहिती नाही, आणि मग त्याची सुंदरता, ती सुंदरता म्हणजे मी, माझी, मी समय पोचणार कुठे? कोण आहे समय? महेन. महेन आहेस का समय आहे? काय म्हणतोय? समय किती सुंदर वर्णन अमृतचंद्र देवाने त्या समयाचं, त्या समयसारच्या तिसऱ्या गाथेच्या टीकेमध्ये लिहिलं. समय म्हणजे स्वतंत्र, एवढंच त्याचं स्पष्टीकरण केले त्यांनी. समय म्हणजे स्वाधीन, स्वतंत्र, परद्रव्य रूप होत नाही, पराला स्पर्श करताना सुद्धा. असं एक मस्त लिहिली ती टीका. आनंद येईल.